बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे। आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे, तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं। लाच देऊ नका अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकी वजा इशाराच दिलाय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। गब्बर इज बॅक। रिश्वत मत लेना नहीं तो गब्बर आ जाएगा। संभाजीनगर मध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ। गब्बर म्हटलं की आपल्याला दोन गब्बर आठवतात। एक शोले मधला अंगाचा थरकाप उडवणारा अमजद खानचा गब्बर, तर दुसरा गब्बर सिनेमातला भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ अक्षय कुमारचा गब्बर। आता आणखी एका गब्बरची एंट्री संभाजीनगरमध्ये झाली आहे। या गब्बरनं थेट पोलिसांना पत्र पाठवून सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते पदाधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा दिलाय। बिडकीन पोलीस स्टेशनला गावगुंड आणि पालकमंत्र्यांचे उजवे हात याचं ऐकून आणि भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांची गळचेपी करतायत। भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी नेते या सगळ्यांचं हत्याकांड मी घडवणार आहे। माझ्याकडे 100 जणांची गँग तयार आहे, कारण माझा कायदा सुव्यवस्थेवरील विश्वास उडालाय। मी स्वतः माझ्या हाताने न्याय करणार आहे। संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अत्याचार घडला आणि आरोपी जर संदीपान भुमरेंचे समर्थक असतील आणि पालकमंत्र्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर आमची गँग भुमरेंच्या गाड्या RPG लॉन्चरने आणि AK-47 ने उडवून देते, असा इशारा पत्रात देण्यात आलाय। या गब्बरनं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनाच धमकी दिल्यानं संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे। मात्र आपण असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचं भुमरे म्हणाले। मला नाही काय पत्र आलं कोणाचं जीवा मारण्याची धमकी, काय ते व्हायरल झालं असं, पण हे चालू राहतं, याला काही कोणी भेट नाही काय, आणि कोणत्याही भ्रष्टाचारी लोकाला पाठीशी घालीत नाही। पण आता हे पत्र कोणतं आहे काय आहे मी ती चौकशी करतो। गब्बरच्या या पत्रावर संभाजीनगरच्या नागरिकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तेही पाहूया। आतुरतेने वाट पाहत आहोत की अशा भ्रष्टाचारांना कुठंतरी आळा घालण्यासाठी हा गब्बर कधी येतो आणि जेणेकरून या शहराचा भ्रष्टाचार कमी होईल, या शहराची विकासाकडे वाटचाल होईल। जर हा गब्बर खरंच येत असेल तर आम्ही सगळ्यापासून त्याची आम्हाला उत्सुकता आलेली की या गब्बरने खरंच यावं आणि ह्या सर्व प्रशासनाला वळणावर आणावं। वाचून आनंद झाला की कोणीतरी गब्बर म्हणून पुढाकार घेत आहे आणि ते म्हणतात ना की सरकारी काम 2 महिने थांब, तर याला कुठेतरी आळा बसेल। दुसरीकडे या अज्ञात गब्बरवर कारवाई करण्याचा इशारा संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांनी दिलाय। तो ॲप्लिकेशन आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय। त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी म्हणून नाही आहे, एक गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे, त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू। पत्रातल्या गब्बरच्या मागण्या योग्य असल्या तरी त्यानं स्वीकारलेला मार्ग निश्चितच चुकीचा आहे। त्यामुळे हा जो कोणी गब्बर आहे त्याचा छडा पोलिसांनी लवकरात लवकर लावायला हवा। संभाजीनगरच्या गब्बरची दखल आता पोलिसांनीही घेतली आहे। अशा पद्धतीनं धमकी देणं कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता या गब्बरवर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।